नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके, मूळचा सातारचा. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी क्लर्कपासून डेप्युटी जनरल मॅनेजर, बँकेचा सबन स्टाफ कॉलेजचा प्रिन्सिपॉल, अशा अनेक हुद्द्यांपर्यंत पोचलो, काम केलं. त्यातले काही आनंददायी प्रसंग आपल्यापर्यंत पोचवावेत म्हणून आनंदाचं ATM नावाची व्याख्यानमाला सुरू केली. त्यातली एक घटना सांगतो आहे. बँकेत कोल्हापूर विभागाचा मी रिजनल मॅनेजर झालो. 60 शाखा होत्या. समृद्ध भाग, भरपूर ऊसाचं उत्पन्न सगळीकडे येणार. गूळ उत्पादन चालू असायचं. गुऱ्हाळावर त्याचा वास येत असायचा. गुळाची गोडाऊन आहेत, त्यांना कर्ज दिलेलं असायचं. मलकापूरला त्या ढेपीवरनं आम्ही चालत जाऊन किती ढेपी आहेत ते मोजायच्या. समृद्ध भाग, दूध दुभतं, इंडस्ट्री. कोल्हापूरसारख्या मध्यवर्ती भागात उद्यमनगर ही इंडस्ट्री होती. घाडगे पाटील इंडस्ट्री, एक मोठाले कारखाने. त्यामुळं आमचं बँकेचा व्यवसाय जोरात चालत होता. त्यात मी लक्ष्मीपुरी कोल्हापूर शाखेला मॅनेजर होतो आधी, ती ओळख होती. पण रिजनल मॅनेजर म्हणून मला या 60 शाखांना 2 महिन्याच्या आत एकदा तरी भेटायला जायला लागायचं. आणि एकदा मी सांगरूळ ब्रांचला गेलो. सांगरूळ ब्रांचला विलास कोळपे मॅनेजर होते. ब्रांचमध्ये गेलो तर मॅनेजरच नाही. मी ते शिपायाला तिथल्या विचारलं, अरे मॅनेजर कुठं आहेत? तो म्हणला ते साप पकडायला गेलेत. हां बँकेचे ठेव मिळवायला गेलेत, कर्ज वसुलीला गेलेत, कर्ज द्यायचं आहे म्हणून पाहायला तो युनिट बघायला गेलेत. हे ऐकायची सवय होती. पण साप पकडायला गेलेत? हो म्हणाले, ते आपलं इथलं गावातलं आपलंच खातेदार आहे, त्याच्या इथं घरी साप निघाला आहे आणि तो बोलवायला आला आणि हे गेले. म्हणजे म्हणलं, तो म्हणला आपले हे साहेब, म्हणजे आमचे साहेब, हे कोळपे साहेब हे सर्पमित्र आहेत आणि हे सबंध या भागात आता माहिती झालं आहे. त्यामुळे कुठेही साप आला तर त्यांना बोलवतात आणि लोक सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतात. बँकेत ते नाहीत म्हणून काही म्हणत नाहीत, साप घेऊन आले. म्हणलं सापाचं काय करतात? नाही, काही वेळेला इथं पिशवी बाजूला ठेवतात म्हटले आणि इकडे काम करतात आणि दुपारी वेळ झाला की मग त्या वनाधिकाऱ्याच्या ताब्यात देतात किंवा जंगलात सोडून येतात. म्हटलं चांगलं आहे, ही बँका काय काय सेवा देतात की तुमच्या घरातला सापसुद्धा आम्ही पकडून देऊ, आपली जिव्हाळ्याची बँक. असं झालं. म्हटलं फारच उत्कृष्ट आहे सेवा म्हटलं. असं मग मला एक आठवायला लागलं की हे काय काय प्रकरण आहे सापाचं. ही समाजसेवा आहे का? तर हो, साप मारायचे नाहीत, साप पकडून पुन्हा जंगलात सोडायचे. कारण हा साप आहे, हा निसर्गसेवक आहे. तो अनावश्यक तेवढे किडे वगैरे खातो, बाकीचा कधी त्रास देत नाही, पुढे जात राहतो. आणि मग मला आठवायला लागलं की लहानपणापासून आपल्या संस्कृतीमध्ये या सापाचं, नागाचं महत्त्व सांगितलेलं असतं. मी सातारचा. नागपंचमीच्या आदल्या दिवशीच आजी मला सांगायची, माती उकरून आण. नागपंचमीला आपण काही उकरायचं नसतं, नागपंचमीला आपण काही कापायचं नसतं, भाजीसुद्धा कापायची नसते. मग ती माती आणायची, त्या मातीपासनं नाग बनवायचा. असं दोन्ही बाजूचे अंगठे दाबून तो वरचा भाग केला की छान, आणि तो पाटावर नाग ठेवायचा. त्याची पिल्लं छोटी छोटी करून आत ती ठेवायची. 7 पिल्लं. तो नागाचे डोळे काढायला,
डाळीचा भाग घेऊन तो तिथं लावायचा, छानपैकी नाक करायचा. आंब्याचं एक कोळीसर असलेलं रोपटं बाजूला ठेवायचं, शोभा आणि त्याला सावली मिळावी म्हणून. तिथं दूध ठेवायला एक छोटासा आऊत करायचा, त्याच्यात वाटीत दूध ठेवायचं. हे लहानपणापासूनचं जे शिक्षण होतं त्याचा उपयोग होतो आहे म्हटलं. आपल्यालाही प्रेम वाटतं या सापांच्याबद्दल. मॅनेजरला मी शाबासकीच दिली. म्हटलं बँकेचंही तू काम करतो आहेस, त्यातनं बँकेच्या कामात इथं तू हजर नाही म्हणून तक्रारी येणार नाही त्याची काळजी घे, तेही काम कर आणि हेही कर. पण हे चांगलं काम करतो आहे त्याचा मी सत्कारच केला. विशेष म्हणजे तो रिटायर झाल्यावरही अजून त्या भागातले लोक त्याला मानतात, बोलवायला येतात, कारण तो त्या भागातच राहतो म्हणून या म्हणतात. मग तो मला सांगायला लागला, साप हे 2 प्रकारचे असतात, एक विषारी आणि बिनविषारी. विषारीमध्ये घोणस असते, मण्यार असतं, आणि बिनविषारीमध्ये धामण आहे, कवड्या आहे. पण म्हणाला मी नुसतं साप पकडतो असं नाही, साप चावल्यावर काय करायचं हेही शिक्षण देतो. पहिल्या प्रथम तिथे घट्ट अशी रुमाल बांधायचा किंवा काही, की ते विष आहे ते दुसरीकडे जाऊ नये, ते घट्ट बांधायचं. जास्तीत जास्त तिथे धुवून टाकायची ती जखम झालेली, म्हणजे तेवढा विषाचा भाग निघून जाईल असं तो सांगायचा. आणि त्याच्यानंतर मग जवळच्या दवाखान्यात जायचं, पूर्ण करून घ्यायचं. मग मी त्याला म्हटलं आम्ही 32 शिरायला गेलो होतो, मी माझ्या मुलीला घेऊन गेलो होतो नागपंचमीला. तो नाग गळ्यात घालून घेतला होता. तो म्हणाल तुम्ही त्यावेळेला गेला होता, चांगला आहे, भाग्यवान आहे. तो फोटो बिटो काढून घेतला. आता त्याच्यावर बंदी आहे. आता नागांना तिथे काही 32 शिरा आहे ती, असे नाग त्यांची मिरवणूक वगैरे काढता येत नाही, तिकडून पकडून आणता येत नाहीत. हेही केलं आहे. तो म्हणाला हे सर्प याच्यावर काय बँकेचा बिझनेस आहे असं नाही, एक आस्था निर्माण होते. पण मी एक चांगली युक्ती इथं केली आहे. काय? की कोणीही बेकार माणूस गावातला दाखवा, त्याला मी उद्योगधंदा देतो. त्यामुळे या गावात एकही तरुण बेकार नाही. काय योजना केली आहे? त्याला 2 गायी देतो मी कर्जावर, आणि या 2 गायींचं दूध विकायचाही प्रश्न नाही, तो बरोबर इथल्या दुधाच्या सोसायटीला जोडून दिलेला आहे. तेही आपले खातेदार आहेत, हे खात्याला. तर बेकार दाखवा, त्याला 2 गायी, आणि त्यांचं शिक्षण तर दुधाची सोसायटीच त्याला शिक्षण देते, फार शिकावं लागत नाही गायींच्या. त्यामुळं इथं बेकार एकही नसलेलं हे गाव आहे, हेही त्यांनी अभिमानानं सांगितलं. आणि मी ब्रँच मॅनेजर वगैरेंना सांगत असे की माझं व्यवसाय बँकेचं ठेव किती वाढणार आहे, बँकेची कर्ज किती वाढणार आहे हे न बघता असं ध्येय ठेवा की मी माझ्या गावात एकही बेकार राहू देणार नाही. तुझी तू नोकरी बघ, तुझा तू उद्योग काढ, काही नाही तर माझ्याकडे 2 गाई घे, हे कर. असं आम्ही ते गाव संबंध, एक आदर्श गाव, आमची आदर्श शाखा असं केलेलं होतं. मग ह्या गोष्टीनं एक लक्षात घ्या, साप असतो ना तो नेहमी कात टाकतो. काय करतो? काट टाकतो. आपणही आपल्या विचारांची वर आलेली जी काही जळमट असतील त्याची कात टाकून द्या. निसर्ग प्रेम मनामध्ये आणा. अशी कर्तृत्ववान माणसं आहेत ती मनामध्ये आणा, आणि ह्या गोष्टी जास्तीत जास्त पुढं न्या. धन्यवाद.